तो उमेश भाई आपके लिए भी प्राइज मनी है। बीच में मैच स्टार्ट रहेगा। याच्यानंतर आहे हॅलो 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 अक्षय मांडगेकर BSNL बिनेस BSNL उमेश भाई आइए। जयवंतजी जाधव आमचे अक्षय पांचाल का मार्गदर्शक आपने विकेट लिया था। यांच्याकडनं उमेश निरोप भाई आलाय प्लीज। की जेवणाचे जे कोणी बाकी आहेत आपण जेवणाचा आस्वाद घ्या। आपण थोड्याच वेळात जेवणाला बंद करणार आहोत, त्यामुळे जे जे अजून शिल्लक राहिले जेवायचे, ज्यांना व्हेज जेवण जेवायचंय नॉनव्हेज जेवायचं त्यांनी जेवण करून घ्यायचंय। त्याचबरोबर आमच्या प्रभानवल्ली खोर्डिंकोतील ज्या महिला वर्ग समोर मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनास सवायचं आहे। तुमच्यासाठी स्टेज बनवण्यात आलेला आहे, आपला सगळ्यांचा सन्मान केला जाणार आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आमच्या प्रभानवल्ली खोर्डिंको यंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक प्रोग्राम केले जातात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या 8 दिवसापूर्वीच आपण आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणीसाठी ज्या ज्या रुग्णांना चष्मे लागलेले आहेत या सगळ्यांना आपल्या प्रभानवल्ली खोर्डिंको यंग स्पोर्ट्सच्या वतीनं चष्मे फ्रीमध्ये दिलेले आहेत आणि त्याचं वाटप थोड्याच वेळात आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होणार आहेत। थँक्यू। संपूर्ण चष्म्याचा खर्च हा आमच्या प्रभानवल्ली खोर्डिंको यंग स्पोर्ट्सच्या वतीने केलेला आहे। त्याचबरोबर ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज लागलेली आहे त्यातील काही निवडक रुग्णांना सुद्धा आपण थोड्याच दिवसात ऑपरेशनसाठी दाखल करणार आहोत। त्यामुळे विनंती आहे ज्या ज्या मान्यवरांना चष्मे लागलेले आहेत त्या सर्वांनी थोड्याच वेळात मुख्य व्यासपीठावरती बसून घ्यायचंय। आपल्या चष्म्याचं वाटप या मुख्य व्यासपीठावर केलं जाणार आहे। धन्यवाद सर। काय म्हणाल अक्षय पांचालच्या विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक होतं आणि तो बळी मिळवला। स्टेजच्या समोर असलेल्या सगळ्यांनी जरा स्टेज खाली गेला। संदीपजी अक्षय वरती खुर्च्या रिकाम्या खूपच सुंदर अशी बल्लेबाजी करत होतो आणि खूपच त्याचं नाव चर्चेमध्ये आहे आणि विकेट मिळाला म्हणजे माझे सहकार्य जेवढे प्लेयर होते त्यांनी मला थोडंसं सहकार्य केलं, त्यामुळे तो विकेट घेण्यास आम्ही सक्सेस झालो। एकंदरीत या मॅनेजमेंट आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल सर? मुळात मी 2 वर्ष फॉर्म भरला नव्हता आणि ह्या वर्षी मला थोडंसं असं वाटलं मनाला की आपण कुठंतरी क्रिकेट हा आपण चालू करावा आणि त्याच अंतर्गत मी फॉर्म भरला या ठिकाणी। PKPL खेळताना काय फील होतंय? खूप आनंद असा वाटतो मनाला की 2 वर्ष मी कुठंतरी मागे राहिलो। असू दे, प्रत्येक पर्वामध्ये आपण या स्पर्धेमध्ये खेळाल हा विश्वास आहे। तर धन्यवाद, तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा पुढील सामन्यासाठी। धन्यवाद सरदार भाई। त्यानंतर सर्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या। स्टेज समोरचा पूर्ण एरिया जरा रिकामी करा। जे जेवायचे शिल्लक राहिले त्यांनी जेवून घ्या। व्यासपीठावरती सत्कार केला होता जो विद्यार्थी हा आमच्या समोर आता उभा आहे, जिल्हास्तरीय उंच उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला हा विद्यार्थी आहे, जो विभागीय स्पर्धेमध्ये 6वा क्रमांक आला, जो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना आणि त्यानेच मागे आता जो कॅच घेतला त्यासाठी 200 रुपयाचं प्राइज देण्यात आलेलं आहे। यस यस, इस टीम के अंदर थोड़ा सा बदलाव देखने को मिल रहा है। 6 रन बने हैं। वेद फाइटर की टीम इस समय फील्ड करते हुए नजर आ रही है। इसके बाद होने वाला मैच श्रेया 11 बनाम वागजाई। पंच जरा 2 मिनिटं सामना थांबा। तिरंगा 11 संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, प्रत्येक वेळी आपल्याला बोलायला लागतंय, आपण बॉर्डर लाईनच्या आतमध्ये बसलेला आहात। त्याचबरोबर वागजाई संघाचे खेळाडू आहेत मला वाटतं। पांचाळ साहेब आपण व्यासपीठावरती बसायचं आहे। दत्तात्रय पांचाळ आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या।
त्यांच्या समवेत पांचाळ काका बैदा. नक्कीच धावसंख्या आपण पाहू शकता 12 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि 12 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच दोन्ही दर्जेदार संघ अण्णा हे या मॅच मध्ये खेळताना दिसत आहेत, जे आतापर्यंत डगआउट मधून सेलिब्रेट करताना दिसले. हेअरस्टाईल यांची मलिंगा सारखी आहे आणि नक्कीच या वयामध्ये देखील संघाला सपोर्ट करण्यासाठी ते मैदानामध्ये उतरलेले आहेत. साबीर भाई इंजर्ड होऊन बाहेर आलेले आहेत. त्यांच्या जागी खेळाडू सुदेश नलावडे. सरदार भाई आपल्याला सांगू इच्छितो, समोर चाललेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुद्धा बॅटिंग जी चालू आहे, शिवमुद्रा वॉरियर्स ऑलरेडी क्वालिफायर आहे. परंतु हा सामना जर ते लोक जिंकले तर उरलेल्या 3 संघांचं आव्हान या स्पर्धेतनं संपुष्टात येणार आहे. परंतु वेद फायटर्स सुद्धा संघ जिंकला तर मात्र वेद फायटर्स आणि शिवमुद्रा हे 2 संघ क्वालिफायर होतील. नक्कीच या सामन्यावरती देखील जास्त लक्ष असेल आणि दोन्ही संघांनी या PKPL मध्ये खूप चांगली कामगिरी केली. पाहूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ करते. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, डीप मधून खेळाडू येतोय, चेंडूला अडवतोय, फेकी केली जाते, तद्वर 2 धावा पूर्ण केल्या जातील. एकेरी दुहेरी धावांवरती भर या ठिकाणी केला जातोय. दुसरं षटक व प्रगतीपथावर आहे. पाहूया कशा पद्धतीने धावगती पुढे राखण्यामध्ये यशस्वी होत आहेत. माजी सरपंच प्रकाशजी पालांडे यांच्याकडून या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक येईल. या खेळाडूने आपली दमखम दाखवले. राज या गोलंदाजाने राज्य केलंय. आता मात्र झेलबाद होण्याची संधी होती, परंतु काय झालंय, गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि चेंडू सीमा रेषेजवळ अडवला जातोय. फेकी केली जाईल, तद्वर या ठिकाणी धावा जमवल्या जातील 3. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आहे. अनुभव तितका नाहीये राजकडे, परंतु ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय नक्कीच मन जिंकतो या PKPL मध्ये. कालच्या दिवसाचा जर का विचार केला गेला, त्यामध्ये सामनावीर असताना मी त्याला प्रश्न विचारला, त्यावेळेला सांगितलं, जेव्हा जेव्हा मला माझ्या संघाला गरज असेल विकेटची अथवा धावांची, तेव्हा राज हा मैदानामध्ये राज्य करताना दिसेल. आणि वेळोवेळी गोलंदाजीच्या माध्यमातून राजने खूप चांगली कामगिरी केली. यापुढील चेंडू ओव्हरपिच होता, आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं, एकदा पूर्ण केली जाईल आणि अण्णा आलेत ना. अण्णा या पोझिशन वरती खाली वाकणं खूप कठीण आहे, परंतु आमच्या संघासाठी मी काहीही करू शकतो. मी जरा पुष्पासारखा लुक घेऊन आलो तरी ते देखील सांगतायत मैं झुकूंगा साला, अपने टीम को जीत दिलाने के लिए. यस, प्रत्येक शरीरयष्टी काहीतरी सांगून जाते. हेअरस्टाईल मलिंगा, पोट आहे दंगल आणि पाय पाहिले तर अर्नॉल्ड. हे सर्व काही मिक्सिंग आहे, म्हणजे कॉम्बो पॅक आहे या संघासाठी. नक्कीच, परंतु अण्णा आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी करतोय. या वेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये, निर्धाव चेंडू येईल. चांगलं कमबॅक केले राज याने, फलंदाजाला बांधून ठेवलंय. धाव संख्या स्थिरावले अजूनही. अठरा धावांवरती धाव संख्या अजूनही. राजची उत्तम गोलंदाजी, आतापर्यंत पाहिलं तर 6 धावा खर्च केल्यात. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप काढण्यामध्ये यशस्वी झालाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाईल. परंतु राज याने जे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केले, बांधून ठेवलंय, कोणताही मोठा फटका लगावला नाहीये फलंदाजाने. फलंदाजाला मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. एक दर्जेदार आणि PKPL स्पर्धेमधील एक टॉप क्लास गोलंदाज. या वेळेला पाहूया, अपील केलं गेलंय, पंचांचा काय इशारा येईल आणि हे अपील फलंदाजांनी फेटाळलंय. एक अप्रतिम गोलंदाजी राजच्या माध्यमातून. आणि आता माझ्याबरोबर याच परिसरातील एक उदयनमुख समालोचक जोडले जात आहेत. नाव आहे तन्मय मांजरेकर. ओव्हर टू यू तन्मय. सर पाहू शकता इथं PKPL चांगलं नियोजन आपल्याला इथं पाहायला मिळते. सर चांगला सामना इथं रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र या क्रीडांगणावरती
आणि आत्ताच मात्र सर तुम्ही पाहिला असेल राज खेगडे इयत्ता 11वीला असलेला हा खेळाडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्याने या षटकामध्ये केली. अतिरिक्त फिल्डिंगमुळे त्याचे रन गेले, पण मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या बॉलिंगमधून आली आणि आता मात्र अण्णा आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येते. त्या अण्णा पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. आणि त्यांच्या समोर आहेत ते मात्र अक्षय. पाहूया अण्णा यांची विकेट घेत आहेत का. आणि आता मात्र चांगला शॉट फटकावलाय आणि त्याच मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळाली. आणि स्ट्राईकला आता आलाय तो मात्र सुजित. आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. आणि अण्णा एक चांगलं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर चांगला खेळाडू. आपल्या गावामधील सगळ्या खेळाडूंचा एक आवडता खेळाडू म्हणून पाहिलं जातं तोच अण्णा आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. आणि त्याचबरोबर यंग टॅलेंट आपल्याला इथं पाहायला मिळतंय तो मात्र सुजित आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. अण्णा याच्या बॉलिंगवर आपल्या बॅटीने काही चमत्कार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल होता आणि त्याला चांगला मारा केलाय. आणि परत एकदा अण्णा फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. या वयस्कर वयामध्ये सुद्धा आपल्या यंग टॅलेंट आपल्याला इथं पाहायला मिळते. अतिशय सुंदर फिल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळाली. त्याच मात्र सुजित आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. पाहूया सुजित आपल्या बॅटिंगने आपल्या संघाला चांगला स्कोर उभा करून देतो का. आणि आता मात्र टप्प्यात बॉल होता चांगली आणि मात्र इथं मिसफील्ड झाली. आणि त्याचबरोबर सुजितच्या चांगल्या शॉटवर आपल्याला इथं चौकार पाहायला मिळाला. तो मात्र या क्रीडांगणावरती अतिशय सुंदर फलंदाजी करताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय तो मात्र सुजित. धावसंख्या झाली ती 27. 3 चेंडू अण्णाच्या षटकातील 3 चेंडू अजून बाकी आहेत. पाहूया सुजित या 3 चेंडूंवर एक मोठा तरी षटकार मारू शकतो का. आणि आता मात्र फुलटॉस बॉल होता आणि त्याला मात्र अण्णाच्या दिशेने मारलेला होता आणि अण्णाची चांगली फिल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळाली. आणि रन एक धाव आणि धावसंख्या झाली ती मात्र 28. पाहूया अतिशय सुंदर आपल्याला सामना इथं पाहायला मिळतोय तो मात्र रनआउट. शिवमुद्रा वर्सेस वेज फायटर्स सामना आपल्याला इथं पाहायला मिळतोय तो मात्र या क्रीडांगणावरती. आणि आता मात्र कोण आलाय. मॅन फ्रॉम प्रभानवल्ली दिनेश. पाहूया आपल्या संघासाठी दिनेश काय करतो. आणि आता मात्र सुजित आपल्या संघासाठी चांगला स्कोर उभा करताना पाहायला मिळतो का. आणि आता मात्र चांगला बॉल आपल्याला इथं पाहायला मिळाला तो मात्र वाईट गेंद. अण्णा यांकडून वाईट गेंद. आणि पाहूया सुजित या पुढील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवू शकतो का. आणि चांगला बॉल आपल्याला इथं पाहायला मिळाला तो मात्र अण्णाच्या बॉलिंग शैलीमधून चांगला बॉल आपल्याला इथं पाहायला मिळाला. या पिच वरती अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे त्या अण्णा. आणि त्याचबरोबर मॅन फ्रॉम प्रभानवल्ली दिनेश. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. अतिशय सुंदर फलंदाज म्हणून याही खेळाडूकडून पाहिलं जातं. चांगला संघर्ष आपल्याला इथं पाहायला मिळतो मात्र दिनेश आणि अण्णांमध्ये. पाहूया काय होतं. आणि आता मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता परंतु अण्णा यांचा चांगला बॉल आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला इथं पाहायला मिळालं. आणि धावसंख्या झाली ती मात्र 31. 32 टू विन. आणि आता मात्र श्रेया इलेव्हन्स वर्सेस वागजाय. श्रेया इलेव्हन्स वर्सेस वागजाय टॉस साठी यायचंय. लवकरात लवकर टॉस उडवून घ्यायचंय. आणि आता मात्र चांगली फलंदाजी त्याचबरोबर चांगली गोलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळाली.
मध्ये चालू आहे आणि यानंतर देखील एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये किशोर आणि आरिफ आता फलंदाजीसाठी आलेत. आरिफ याची बॅट या पूर्ण स्पर्धेमध्ये बोलताना दिसली, ज्याच्या बॅट मधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली असा आरिफ आता मैदानाच्या आतमध्ये पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. संघाला 32 धावा बनवून विजय करण्याचे स्वप्न घेऊन तो मैदानामध्ये उतरलाय. अण्णा हे मोटिवेट करताना नेहमीच आपल्याला डगआउट मधून पाहायला मिळतात, परंतु यावेळेला पाहायला गेलं तर किशोर आणि आरिफ ती किमया करणार का याकडे देखील लक्ष असेल. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे. नक्कीच प्रभानवल्ली एक्सप्रेस म्हणून देखील यांच्याकडे ओळखलं जातं, परंतु काही जबाबदारी असल्या कारणाने अनेक क्रिकेटपट्टू क्रिकेटपासून थोडेसे दूर गेले, परंतु PKPL मध्ये ते पुन्हा एकदा एकजुटीने खेळताना दिसत आहेत. हे यश आहे PKPLचं आणि उत्तरोत्तर ही स्पर्धा यशाची शिखरं गाठताना आपल्याला दिसेल. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये आता पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी होईल. आरिफ आहे. आरिफने जर का चांगली फलंदाजी केली तर तारीफ तर केली जाईल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू, काय फटका सजवलाय. नो लुक सारखा हा स्ट्रोक होता. 1 बाउन्स गॅदर केला जाईल, तदवर फेकी केली जाईल. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. चांगला फटका होता. चेंडू देखील तितकाच अचूक टप्प्यावरती होता आणि या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच आरिफ भाई यांनी जर का 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचले तर नक्कीच हसन मालदार साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र चांगला फटका सजवला. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. फेकी तितकीच चांगली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संयम खेळ मैदानामध्ये रंगलाय किशोर आणि आरिफच्या माध्यमातून आणि नक्कीच एक चांगली भागीदारी करावी लागेल. श्रेया 11 आणि वाघजाई, चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. वाघजाई संघाचे संघनायक चालेल. ओके, श्रेया 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा असतील. धावफलक पाहू शकतात. 3 या आकड्यावरती स्ट्राईकला आहे किशोर. किशोर आणि आरिफ या दोन्ही खेळाडूंनी या PKPL मध्ये खूप चांगले भागीदारी केले. आता दिनेश पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय. मिस टाइम या वेळेला स्ट्रोक पाहायला मिळाला. तितकंच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावांनी धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे किशोर आणि आरिफ याचा, परंतु कोणताही मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न नाही आहे. एक गेम प्लॅन तरी बनवला असेल. नक्कीच टीम मीटिंग घेतली असेल. त्यांचे संघ मालक यांच्याशी देखील चर्चा केली असेल की हा सामना किती महत्त्वाचा आहे. तर या पहिल्या षटकामध्ये दिनेश वरती कोणताही हल्ला चढवला जात नाहीये. तर एक संयमी खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते. कट केला गेलाय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे. आरिफ याने जर का या उर्वरित 2 चेंडूवरती एक मोठा फटका लगावला तर जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज मेंटेन राहू शकतं आणि प्रयत्न तर तोच असेल मैदानामध्ये आरिफ याचा. नो डाऊट मोठे फटकेबाजीसाठी आरिफला ओळखलं जातं. त्याच्यासाठी लॉंग ऑफ खेळाडू सजवला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर या ठिकाणी पाहायला मिळतंय. डीप फाईन लेग आहे. एक पॉइंट मिड ऑन अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पाहूया. आता मात्र यॉर्कर टाकलेला चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेतली जाईल. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. एकाला 2 धावांमध्ये परावर्तित करण्याची क्षमता यावेळेला किशोर आणि आरिफच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते. मित्रांनो 8 या आकड्यावरती आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. जितकी स्तुती करावी दिनेशाची तितकी कमी आहे ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. यापुढील चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही. हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातील. पहिल्या षटका अखेरीस वेद फायटर या संघाची
पहिल्या षटकाखेरीस धाव फलक आहे 10 धावा. 12 गेंदे 22 रनों की जरूरत है. आने वाले 12 गेंदों पर यानी कि 11 के औसत से रन आपको बनाने होंगे. किशोर और आरिफ सेट हो चुके हैं. अब पीछे मुड़कर नहीं देखना होगा. यहां से लंबे स्ट्रोक की ओर जरूर जाना चाहेंगे. देखना होगा इस दूसरे ओवर में किस तरीके से बल्लेबाजी करते. सुजीत है गेंदबाजी के लिए, जिन्होंने कम से कम इकोनॉमी के साथ गेंदबाजी की है और लाजवाब प्रदर्शन इस PKPL में सुजीत का भी रहा है. देखना होगा उनके सामने अब चुनौती है किशोर की. दूसरी ओर की पहली गेंद जड़ में गेंद की. जी हां, अंदरूनी हिस्सा लेते हुए विकेट पर जा टकराई. वेद फाइटर को मिलता हुआ यह पहला झटका. डीजे लेकिन यहां पर क्या अपने बल्लेबाजी से इस मुकाबले को भी वो जीत पाएंगे, ये भी एक सवाल है. समय नहीं है. 11 गेंदे हैं यहां से अब बनाने होंगे 22 रन बनाने. 32 रनों का पीछा कर रही वेद फाइटर की टीम. देखना होगा गेंदबाजी मार्ग पर है सुजीत, जिन्होंने पहली गेंद पर बड़ा विकेट किशोर का चटकाया है. हल्के हाथों से खेला, सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा. डीप में खिलाड़ी है, दूसरी की मांग करना चाहते हैं और जी यहां दूसरा भी रन मुकम्मल किया जाएगा. अच्छी तालमेल के साथ ये रन संख्या बनाई जा रही है. उन्हें पता है 32 रनों का पीछा करना इतना आसान नहीं है. उसके लिए हर गेंद पर रन लेना जरूरी है. इसलिए अन्ना ने आते ही यहां पर जो है रन संख्या बढ़ाने का काम किया है. थोड़ा सा सेट हो जाएंगे, उसके बाद लंबे स्ट्रोक करेंगे. ये सोचने के लिए वक्त आपको नहीं मिलेगा क्योंकि गेंदें काफी कम होती जाएगी और मैच आपसे काफी दूर नहीं निकल जाएगा. इसलिए हर गेंद पर प्रहार करने की कोशिश रहेगी. रिवर्स अटेम्प्ट किया है, हवा में गेंद है, नीचे फील्डर जरूर आते हुए वन बाउंस गेंद को फील्ड किया, जरूर जाएगा और 2 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे. कहीं ना कहीं अगर सीधे बल्ले से खेलते तो छक्का जरूर लगता, लेकिन पहले से ही मन बना लिया था कि रिवर्स अटेम्प्ट करूंगा, इसीलिए ये स्ट्रोक थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक निकला. स्कोर कार्ड आगे बढ़ेगा. 14 रन बने हैं और 18 रनों की जरूरत है. इस ओवर की गेंदें अभी भी शेष है 3, यानी कि कुल मिलाकर 9 गेंदों पर ये 18 रन बनाने हैं. हर गेंद पर 2 रन आने चाहिए. देख रहा होगा वेद फाइटर क्या ये इस रन को मुकम्मल कर पाएगी. जी हाँ, लो फुल टॉस थी, डीप में खिलाड़ी तैनात. 1 रन पूरा करेंगे, दूसरी की मांग की जाएगी और मिल भी जाएगा दूसरा रन. जरूर अच्छे तालमेल के साथ यहां पर आरिफ और विवेक बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं. अन्ना, जी हाँ, स्कोर कार्ड आगे बढ़ेगा. 16 रन बने हैं और 16 रनों की जरूरत है. जी हाँ, आहिस्ता आहिस्ता जीत के करीब जाती हुई वेद फाइटर की टीम. उनके डगआउट में पूरी तरीके से सन्नाटा छाया हुआ है. फुल टॉस गेंद है, ये लड्डू गेंद थी. गेंद मिडल नहीं हुई. डायरेक्ट हिट करते तो शायद अन्ना को बाहर आना पड़ता, लेकिन यहां पर गेंदबाज सुजीत ने मन बना लिया. एक्स्ट्रा रन वो नहीं देना चाहते और ये लेग बाइस के रूप में 1 रन जरूर जुड़ेगा. जितने परेशानी में विवेक है उतनी परेशानी में आरिफ है. इस गेंद पर लंबा स्ट्रोक आना चाहिए था लेकिन वो नहीं आया है. ये कितनी बड़ी दुविधा की बात है, आने वाला समय बताएगा. वेद फाइटर टीम अगर ये मुकाबला जीतती है तो उनके ओनर, टीम ओनर प्रकाश पालांडे सर, इनकी ओर से 2000 रुपए की धनराशि दी जाएगी. क्यों नहीं, बहुत शानदार प्रदर्शन किया है अब तक वेद फाइटर टीम ने. इस बीच जगह बनाकर खेलना चाहते थे भाई, विकेट के ऊपर से गेंद आई है. वाइड मांग रहे थे और ओवर की समाप्ति होती हुई अब आने वाली गेंदें यहां से रहेगी मेरे दोस्तों 6 और जीतने के लिए चाहिए 15 रनों की जरूरत. 6 गेंदें 15 रन. डीजे यस,
6 गेंदे हैं, 15 रनों की जरूरत है। 6 में 14, 6 में 12, 6 में 15। ये मुकाबले काफी कांटे की तरह आज के दिन में देखने को मिले। अब 15 चाहिए वेद फाइटर टीम को, फाइट करना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। इस मुसीबत का हल निकालना होगा, देखना होगा इस मुसीबत से बाहर निकल पाते या नहीं, इस डूबती हुई नैया को पार कराते या नहीं। 6 गेंदे 15 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आए हैं रोहित। पहली गेंद को अन्ना ने भेजा है ओवर फील्ड। क्या बात है, सुजीत ने लाजवाब तरीके से यहां पर 4 रन सेव किए हैं, क्योंकि 2 रन मुकम्मल कर लिए हैं। शुभम शिंदे, इनकी ओर से 300 रुपए की धनराशि जरूर दी जाएगी सुजीत के लिए। क्या बात है, लाजवाब। इस एफर्ट के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए, चाहे आप किसी भी टीम के सपोर्टर क्यों ना हो। लेकिन अन्ना की भी तारीफ है, बहुत ही बेहतरीन मिडल किया था। अब आने वाली गेंदें 5 है और जीतने के लिए अब चाहिए यहां से 13 रन चाहिए। 5 में 13, 2 लंबे स्ट्रोक चाहिए। इस बार नीचे रही गेंद और 22 के रूप में क्या रन जोड़ा जाएगा? जी हाँ, जोड़ लिया जाएगा। 1 रन जुड़ चुका है, 20 बने, 12 चाहिए। 4 में 12, 4 में 12, 4 में 12। ओहो, 4 गेंदे 12 रन। इसका मतलब साफ है 2 गेंदों को तारामंडल में भेजना है, वहां से सीधा बाउंड्री लाइन के बाहर भेजना है। और सामने कौन है? इनफॉर्म बल्लेबाज आरिफ। क्या होगी इनकी तारीफ? और पिस्ती सीधे बल्ले से खेला है, 1 बाउंस गेंद को फील्ड किया है और 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। जी हां, इस सिचुएशन में गलती करोगे तो माफ नहीं किया जाएगा। सुकीला माफी नहीं। आने वाली गेंदे है 3 और जीतने के लिए चाहिए 11। 3 चेंडू 11 धावा, 3 चेंडू 11 धावा। 3 गेंदे 11 रनों की जरूरत है। अन्ना स्ट्राइक पर कट किया है और निकल जाएगा। जिस तरीके से सुई में से धागा निकलता है वैसे ये चौका निकला है। व्हाट अ शॉट, 4 रन। हालांकि विश्वसनीय स्ट्रोक नहीं था, लेकिन फिर भी 4 रन देकर जाएगा। नजारा देखिए। अब आने वाली गेंदे 2, जीतने के लिए चाहिए 7। इस 7 को बनाने के लिए क्या मिलेगा? किस्मत का साथ देखना होगा। मत कर गुरूर अपने हाथों की लकीरों पे दोस्त, तकदीर तो उनकी भी होती है जिनके 2 हाथ नहीं होते। इस समय आने वाले 2 गेंदे हैं और जीतने के लिए चाहिए 7 रन है। अन्ना क्या लगा पाएंगे इस समय? गेंद को चुनना देखना होगा। नहीं, यहां पर लगभग गेंद डॉट आई है और ये विकेट भी मिली है। बड़ा विकेट मिला है। ये बड़ी मछली जाले में फंसती हुई, मिडल करना था, कर नहीं पाए। अब आने वाली गेंद है और जीतने के लिए चाहिए 7। 1 गेंद 7 रन। समय का साथ मिलेगा तो ये 7 भी बन जाएगा, लेकिन यहां पर क्या समय देगा 7 या बल्लेबाज बनाएंगे? देखना होगा। उम्मीद पर ही दुनिया टिकी हुई है और इसी उम्मीद में अब बल्लेबाज रहेंगे कि गेंदबाज कुछ एक्स्ट्रा गेंद करेंगे, लेकिन शायद ही ऐसी गलती रोहित नहीं करना चाहेंगे जो इस मैच का रुख पलट सके। नए बल्लेबाज आए हैं। अजय आए हैं। इस बार नीचे रही गेंद और रन लेने की कोई कोशिश नहीं की आरिफ ने, और इस मुकाबले को जीता है शिव मुद्रा टीम ने।